हाय नमस्कार. तर माझ्या एजी मेकर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा माझा ब्लॉग आहे. रुद्राच्या बड्डेची शॉपिंग करायला आम्ही आज जाणार आहोत क्रॉफर्ड मार्केटला. तर काल रात्रीच मी बदलापूर घाटकोपरला आलो होतो. तर आता आम्ही निघालो क्रॉफर्ड मार्केटला. तर बघू आता मी आहे, प्रेरणा आहे आणि माझी वाईफ माधुरी आहे आणि रुद्रा पण आहे. तर बघू आता इथून आम्ही कसं जाणार आहोत, आमचा प्रवास कसा होणार आहे. तर मी आलो आहे माझ्या सासरवाडीला घाटकोपरमध्ये, रामाबाई कॉलनीमध्ये. तर इथे माझी सासरवाडी आहे आणि हे त्यांचं घर आहे. तर रामाबाई कॉलनीमध्ये माझी सासरवाडी आहे. तुम्ही बघू शकता हे पूर्ण चाळा आहे मागे. तुम्हाला मी पुढचा पण एरिया दाखवतो. ए चल ना माधुरी, अजून किती वेळ. इथे माधुरीचा नेहमीचा टाइमपास असतो. चला चला लवकर चला. तर आता आम्ही निघालेलो आहोत मेन रमाबाई कॉलनीच्या नाक्यावरती. तिथून आपल्याला बस मिळणार आहे. आम्ही आज बसने ट्रॅव्हल करणार आहोत. सध्या इथे गटराचं रिनोव्हेशन चालू आहे. इथे गटराचं काम चालू आहे. ही अशी चॉल आहे, बघू शकता. ही अशी पूर्ण चाळ आहे रामाबाई कॉलनीमध्ये. ही चाळ आहे. ऊन तर भरपूर आहे, भरपूर ठिकाणी ऊन आहे. बदलापूरला पण तेवढंच ऊन आहे आणि इथे घाटकोपरला पण तेवढंच ऊन आहे. उन्हाचा उद्रेक काय कमी होत नाही आहे. दिवसेंदिवस असं वाटतंय की पावसाळा येतोय, पण अजून मे महिना आत्ताच चालू झाला आहे आणि गरमी खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. बघू शकता की माझ्या डोक्यावरती पूर्ण ऊनच ऊन आहे आणि अक्षरशः चटके भासतात उन्हाचे. हे आहे रमाबाई कॉलनीतील मार्केट एरिया. इथे पूर्ण बाजार भरलेला असतो. संध्याकाळच्या वेळेला खूप रश असते इथे. हा पूर्ण मार्केट एरिया आहे रमाबाई कॉलनीचा. मेन हायवेला लागूनच आहे, बघू शकता. तर आता ऊन भरपूर झालंय. तर आम्ही आता थोडं बघू काय ताक मिळतं का. इथे ताक खूप छान मिळतं. मी नेहमी इथं आलो तर मी इथे ताक पित असतो. हे शॉप आहे, डेअरी आहे इथे. त्या डेअरीमध्ये धनलक्ष्मी डेअरी फार्म. आता मी इथे ताक घेतो आणि मस्तपैकी थंडगार ताकाची मजा लुटतो. बाय ताक दो ना 20 का. तर ताक घेतलेलं आहे मी. ऊन एवढं आहे की सारखी ताण लागते आणि ताक हे उन्हामध्ये प्यायला चांगलं असतं. तर मसाला ताक आहे. तर आता ऊन तर भरपूर झालं आहे म्हणून काय आम्ही बसने जाणार नाही. कारण की माझी मेवणी बोलली की जिजू बस खूप लेट येतात. तर म्हणलं आता आपल्यासोबत लहान रुद्रा पण आहे म्हणून आता आम्ही उबेर बुक केलेली आहे. घाटकोपर ते क्रॉफर्ड मार्केट अशी उबेर आपण बुक केलेली आहे. ती 324 रुपयाला आपल्याला उबेर मिळाली आमच्या तिघांसाठी. तर आता 10 मिनटं लागणार आहे तिला येण्यासाठी. तर म्हणलं आता आम्ही थोडं जरा पुढे जाऊन बसतो तिकडे. तर हे आहे समोर तुम्ही बघू शकता की रामाबाई कॉलनीचं मुख्य द्वार, मेन गेट आहे रामाबाई कॉलनीचा. आणि इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इथे स्टॅच्यूसुद्धा आहे. हे तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की घाटकोपरमध्ये सर्वात फेमस रामाबाई कॉलनीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्टॅच्यू इथे आहे. इथे खूप मोठी जयंती साजरी केली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. हाच तो एरिया आहे घाटकोपर रामाबाई कॉलनीमध्ये. तर आता आपण जी उबेर गाडी बुक केली होती तर ती आता 2 मिनिटांमध्ये येत आहे. तर म्हणून आता आम्ही मेन रोडावरती चाललो आहे. समोर हायवे आहे रामाबाई कॉलनीचा. तर ही आपली गाडी आहे जी आपण उबेर बुक केली होती. वॅगनर आहे ही आपली गाडी आहे. या गाडीने आता आपण चाललो आहे.
आपण उबेर मध्ये बसलो आहे. चलो नवीनच वॅगनर गाडी आहे. दरवाजा लाव. लावते. तर आता आपण निघालेलो आहोत घाटकोपर रमाबाई कॉलनीच्या हायवेने. आता बघू आपला रूट कुठला आहे. आता आय थिंक अभी हम फ्रीवे से जाएंगे ना. तर आपला रूट जो आहे आता फ्रीवेचा आहे. फ्रीवे वरून जाणार आहे आता आपण. हे बघू शकता तुम्ही की फ्रीवेचा जो स्टार्ट आहे दिसते तुम्हाला वडाळा CST. तर इथून फ्रीवेला स्टार्टिंग होते. हे लल्लूबाई कंपाऊंड आहे. मानपूरची लल्लूबाई बघू शकता. लल्लूबाई कॉलनी. आता आपण जे आहोत पांढरापूर एरिया आहे चेंबूरचा त्या ठिकाणी आहे. तर हा एक टनल आहे बघू शकता. हा वडाळ्याचा टनल आहे. आता आपली जी गाडी आहे ती टनल वरून जाणार आहे. हे आहे आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल CSTM. आणि हे आपलं मुंबई महानगरपालिकेचं हेड ऑफिस BMC. तर आता मी पोचलो आहे क्रॉफर्ड मार्केटला. रुद्र आपल्या इथं झोपलेला आहे. AC मध्ये मस्त झोप काढली त्यांनी. छकुली इथे आहे. माधुरी. तर हे आहे क्रॉफर्ड मार्केट एरिया. हा आहे क्रॉफर्ड मार्केटला आतला एरिया. इथे तुम्हाला कॉस्मेटिक असो कुठल्या खाण्याच्या गोष्टी असो किंवा ड्रायफ्रूट्स वगैरे हे सगळं तुम्हाला इथे मिळू शकतं. चॉकलेट्स असो हे सगळं तुम्हाला इथे मिळेल. बघू शकता हा पूर्ण परिसर आहे क्रॉफर्ड मार्केटचा. बघू शकता चॉकलेट्स किती प्रमाणामध्ये इथे मिळतात. चॉकलेट्स भंडार आहे भंडार. असे म्हणत ना असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. तर आय थिंक हाच मला वाटतो असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. माधुरी एखाद्या कुठल्या मार्केटला आली तिला नाही पाहिजे ती गोष्ट सुद्धा ती बघत असते. अनुगत नाही त्या गोष्टीचे विचारपूस करत असते. हे कितने काय वो कितने काय. एक्झॅक्ट हे आहे मनीष मार्केट बघू शकता. आणि त्याच्या समोरच आतमध्ये जे आहे लेडीज वेअर कपडे इथे मिळतात. हे बघा तुम्हाला दाखवतो. आता आम्ही आतमध्ये इथं जाणार आहोत. आपण बघा हे लिहिलेलं आहे क्लॉथ मार्केट. तर हा पूर्ण मार्केट आहे. आम्ही आता आतमध्ये एंटर केलेला आहे. इथे गाऊन वेगवेगळे लग्नाचे ड्रेसेस हे सगळं इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे. हे तुम्हाला आता मी ज्या ज्या दुकानामध्ये मी व्हिजिट करणार आहे हे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे आता. तसं खूप मोठा भला मार्केट आहे हा. ज्वेलरी असो किंवा लेडीजच्या जे काय ॲक्सेसरीज आहेत ते सगळं तुम्हाला इथे मी आता दाखवणार आहे. तर आम्ही यूट्यूबवरती एक ब्लॉग बघितला होता. तर ते एक दुकान होतं पंजाबी खजाना करून. तर त्या दुकानला आता आम्ही व्हिजिट देणार आहोत. तर तर बघू ते दुकान कसं आहे. हां ते दुकान मला दिसलेलं आहे. हे आहे दुकान. तर हे दुकान आम्ही यूट्यूबवर बघितलं होतं. तर आज तेच दुकान मी सुद्धा एक्सप्लोर करणार आहे. तर बघू आता आपण इथे काय काय मिळणार आहे. माधुरीला आता गाऊन हवा आहे. तर माधुरी आली गाऊन बघायला. तर बघू आपल्याला तिच्या आवडता गाऊन इथे मिळतोय का. ऐसा 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 करके आता है. ऐसा नहीं ऐसा आता है देखो. है
तर आत्ता माधुरीने 2-3 जे तिला जे हवं होतं तर तिने चॉईस केलं होतं, पण रेट हा खूप हाय होता. आम्ही निगोशिएट करायचा प्रयत्न केला, पण ते फिक्स रेट म्हणून बोलत होते. फिक्स रेटमध्ये तर आपण कधी असं कुठलं फॅब्रिक कुठले कपडे परचेस करणार, थोडंफार तर निगोशिएट केलं पाहिजे. तर बघू आता दुसऱ्या दुकानामध्ये आपल्याला काय मिळतं आहे, कुठे काय मिळतं आहे. जर आपल्या बजेटमध्ये असेल तर ते आपण परचेस करू शकतो. बघू आता दुसऱ्या दुकानामध्ये कुठे काय आहे ते. ऊन तुम्हाला मागाशी सांगितलं खूप जास्त प्रमाणामध्ये ऊन आहे. तर आम्ही उसाचा रसाचा आनंद घेतोय, ते पण जम्बो ग्लास. रुद्रा पण जम्बो ग्लासचा ज्यूसचा आनंद घेतोय. तर मनीष मार्केटला काय आपल्याला माधुरीसाठी गाऊन मिळाला नाही, तर आपण आता मंगलदास मार्केटला आलेलो आहे. तर हे माझ्यासमोर तुम्ही बघू शकता, हे आहे मंगलदास मार्केट. मुंबईमध्ये सर्वात मोठं मार्केट आहे. इथे साड्या, गाऊन, घागरे हे सगळं इथे मिळतं. तर आता आतमध्ये मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो की मार्केट कसं आहे. तर आम्ही मंगलदास मार्केटमध्ये गेलो होतो. तिथे ॲक्च्युली व्हिडिओ काढायला अलाउ नव्हतं आणि तिथे काय आम्हाला कपडे मिळाले नाही जे हवे होते ते. तर आता आम्ही आलो आहोत भुलेश्वर मार्केटला. इथे खूप फेमस आहे भुलेश्वर मार्केट. तुम्हाला मी दाखवतोय भुलेश्वर मार्केट. इथे पाणीपुरी फुल फेमस आहे. पाणीपुरी, चाट, जे काही चाट असतं ते इथे तुम्हाला खायला मिळू शकतं आणि थंडगार असं इथे पाणीपुरी मिळते. तर माधुरी आणि प्रेरणा या दोघं इथं पाणीपुरीवरती ताव मारतात. तर आता आम्ही पुन्हा उबेर बुक केली. आम्हाला भुलेश्वरला सुद्धा काही कपडे मिळाले नाही, खूप कॉस्टली कपडे. आमच्या ज्या रेटमध्ये पाहिजे त्या रेटमध्ये आम्हाला इथे मिळत नाही आहे. तर आता आम्ही उबेर बुक करून आता आम्ही जात आहोत दादरला हिंदमाताला. तर माझ्या मेहुणींनी सांगितलं की जिथे हिंदमाताला स्वस्तामध्ये मिळतात. तर काय झालं, ते झोपले होते, ते आत्ता उठल्याने बोली हिंदमाताला मिळतात स्वस्त. तर आम्ही निघालो हिंदमाताला. तर बघू आता हिंदमाताला काय रेटमध्ये आता मिळतात आपल्याला. जर चांगल्या रेटमध्ये मिळालं तर संध्याकाळी तिचा सत्कार करण्यात येईल. लाख लाख रोज आके बस जाते हैं इस शहर से, दिल लगा के बस जाते हैं. सोने की राहों में सोने को जगह नहीं. साला इधर तो फुटपाथ भी हाउसफुल है. शोला है यहाँ है बिजुरिया, दिल की बजरिया बम्बई नगरिया. शोला है यहाँ है बिजुरिया, दिल की बजरिया बम्बई नगरिया. शोला है यहाँ है बिजुरिया, दिल की बजरिया बम्बई नगरिया. तर आम्ही हिंदमाताला तर आलो होतो, पण हिंदमातालाही आम्हाला काही कपडे मिळाले नाही.
तर आम्ही दादर वेस्टला गेलो प्लाझा थिएटरच्या इथे. तर तिकडे 2-3 शॉप होते आणि फायनली तिथे माधुरीला आवडता तिचा जो गाऊन होता तो तिथं भेटला आम्हाला. तर फायनली माधुरीला कपडे घेतलेले आहेत. तर दादरला स्टार मॉलच्या बाहेर हे शॉप आहे आकृती करून. तर आपण इथून माधुरीला जो गाऊन होता तो घेतलेला आहे आणि आपल्या रेटमध्ये जो पाहिजे होता तोच मिळालेला आहे. ॲक्च्युली आम्ही निघालो होतो रुद्राच्या बड्डेची शॉपिंग करण्यासाठी. पण आज रुद्राच्या बड्डेची शॉपिंग करायला सोडून रुद्राच्या मम्मीची शॉपिंग झाली. कारण त्याचं हे आहे की रुद्राचे जे आजोबा आहेत म्हणजे माझे वाईफचे वडील ते म्हणाले की रुद्राला कपडे मी घेतोय, म्हणून आम्ही प्लॅन चेंज केला आणि माधुरीसाठी कपडे घ्यायला निघालो. तर आजचा जो आपला ब्लॉग आहे तो मी इथं संपवतो. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज द बेल आयकॉन, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेन. आणि तुम्ही सर्वांची काळजी घ्या. बाय बाय.